ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने गेल्या 3 दिवस राम मंदिरचा विषय प्रत्येक स्थळावर घेतलेला आहे। आज महाराष्ट्रात पुणे शहर जिल्हा काँग्रेस पुणेच्या ऑफिसमध्ये आमच्या सोबत आहेत माननीय मोहन दादा जोशी, जे सीनियर व्हाइस प्रेसिडेंट महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य आहे। त्याचबरोबर आमच्या सोबत आहेत डॉक्टर जितेंद्र दादा देहाडे, जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, भाऊसाहेब आजबे, जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, माननीय श्रीमती दीप्तीताई चौधरी, जे पुणे शहर डिस्ट्रिक्ट काँग्रेस कमिटी वेस्टचे अध्यक्ष आहेत। त्याचबरोबर आमच्या मध्ये आहेत डिस्ट्रिक्ट काँग्रेस कमिटी पुणे शहर ईस्ट याचे अध्यक्ष माननीय प्रशांत दादा जगतापजी, त्याचबरोबर निरंजन टकले साहेब, सौरव आमराळे, जे पुणे शहरचे युवा अध्यक्ष आहेत। गेले काही दिवस पूर्ण देशभर राम मंदिरच्या संडा जो इकट्ठा केला होता त्याच्या चोरीचा विषय आज देशभर गाजतोय। तर 3 प्रश्न त्या देशाच्या समोर आहेत। पहिला, जेव्हा ट्रस्ट कॉन्स्टिट्यूट झाला तो प्रधानमंत्रीच्या सुपरविजनच्या खाली ट्रस्ट निर्माण झाला, तर आज ही रिस्पॉन्सिबिलिटी या स्कॅन्डलची घेणार कोण? दुसरं, जर का सगळं जर वरच्या स्तरावर जर कंट्रोल करत होते तर रेजिग्नेशन ऑफ चंपत राय आणि अनिल मिश्राचं का नाही एक्सेप्ट केलं? तिसरं, जर का सगळं व्यवस्थित होतं आणि जर का काहीच तिथे स्कॅम झाला नसता किंवा स्कॅन्डल झालं नाही तर सरकार का घाबरते एक इंडिपेंडेंट इन्व्हेस्टिगेशन करायला अंडर सुपरविजन ऑफ द सुप्रीम कोर्ट? आता भगवान राम हे देशातले करोडो नागरिक यांची आस्था, यांची संस्कृती आणि नैतिक चेतनाचं एक प्रतीक आहे। पण आम्ही बघतोय की गेले 12 वर्ष, 12.5 वर्ष ह्या भारतीय जनता पार्टी RSS संघटनेनं 30 वर्ष राम मंदिरचं राजकारण करून ते सत्तेवर आले आहेत। आणि आता रामभूमी, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट यांचे जनरल सेक्रेटरी चंपत राय आणि ट्रस्टाचे मेंबर अनिल मिश्रा यांनी रेजिग्नेशन दिलेलं आहे। आता जर का तिथे काहीच तर स्कॅम झालं नाहीये, जर का तिथे काही लॅप्सिस नाहीये, तर यांचं राजीनामे का स्वीकारले? ट्रस्टाचे ट्रेजरर गोविंद देव गिरी यांनी तर स्पष्टपणे मीडियामध्ये सांगितलेलं आहे, त्यांनी पब्लिक स्टेटमेंट इश्यू केलेलं आहे या विषयावर। तर प्रायमरीली मीडिया रिपोर्ट जे येत आहेत ते कन्फ्युजिंग आहेत, कॉन्ट्राडिक्टरी आहेत। आता गोपाल नागोर्टे हे एक स्पेशल इन्व्हायटी होते ट्रस्टचे, आता यांना तिकडनं काढून टाकलेलं आहे। आणि कृष्ण मोहन, जे उत्तर प्रदेशचे ईस्टर्न भागाचे RSS चे जे प्रमुख होते, त्यांना आता नवीन जनरल सेक्रेटरी म्हणून तिथे नेमलेलं आहे। आता हे कोणाला विचारून किंवा कोणाच्या सहमतीने हे केलेलं आहे? जगभर सगळ्यांना माहित आहे की जी ट्रस्ट कमिटी स्थापन झाली ती प्रधानमंत्री आणि PMOचं ऑफिस यांचं मोठं सहभाग होतं की ते ट्रस्ट शेप करायला, त्याच्यात ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर्स, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर,
त्याचे अपॉइंटमेंट्स हे प्रधानमंत्रीच्या खालती झालेले आहेत. आता युनियन गव्हर्नमेंट याच्यापासनं पळू शकत नाही. युनियन गव्हर्नमेंटने रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला पाहिजे. जी स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम जी अपॉइंट केलेली आहे ते फक्त खालच्या स्तरावर, फक्त जे कर्मचारी लोक आहेत त्यांच्याच लेवलवर ते इन्व्हेस्टिगेशन करतात. जे मोठे पदाधिकारी होते, ज्यांचे राजीनामे तुम्ही स्वीकारले, त्यांच्यावर इन्व्हेस्टिगेशन का होत नाही? जवळपास 113 करोड रुपये जेव्हा प्राण प्रतिष्ठापनाची सेरेमनी झाली 22 जानेवारी 2024 ला, तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या सरकारने जवळपास 113 करोड रुपये खर्च केले त्या प्रोग्रामला. जवळपास 8,000 अटेंडीज तिथे होते. हे पैसे गेले कुठे? जवळपास 10 करोड रुपये जेव्हा त्यांनी 25 नोव्हेंबर 2025 ला जेव्हा फ्लॅग हॉस्टिंग केलं राम मंदिर मध्ये, तेव्हा 10 करोड 12 लाख रुपये तिथे खर्च केलेला आहे. ह्याचा काहीच आज डिटेल्स हे लोक देत नाहीत. आता मल्टिपल एलिगेशन्स येत आहेत. फेक रिसिप्ट, ज्या लोकांनी देणगी दिली होती, ज्या अकाउंटिंग इरेग्युलरिटीज असेल, फायनान्शियल मॅन्युप्युलेशन असेल, असे वेगळे वेगळे विषय आज बाहेर यायला लागलेत. भगवान राम मध्ये प्रत्येक या देशाच्या नागरिकाची आस्था आहे. जेव्हा आपण तिथे जातो, जेव्हा भक्त लोक तिथे जातात श्रद्धानी, खायला काही नसेल पण खिशात जे काही असेल ते काढून आपण देवाला देणगी देतो, कारण ती आपली एक आस्था, आपली एक श्रद्धा असते. तुम्ही विचार करा की एक सामान्य गरीब माणसाचं पण आस्था ही भारतीय जनता पार्टीचं सरकार आज चोरी करायला लागलेत, हडप करायला लागलेत. म्हणजे ज्या रामभूमीचं गेली 30 वर्ष राजकारण या भारतीय जनता पार्टीने केलं, ज्याच्यामुळे ते आज सत्तेमध्ये आले, त्या गरीब लोकांच्या देणगीवर पण यांचा डोळा आहे. आज डबल इंजिनचं सरकार हे आज कंप्लीट फेल झालेलं आम्हाला दिसतंय. त्याचबरोबर हल्ली आता उत्तराखंडमध्ये बद्रीनाथ मंदिरचं पण स्कॅम बाहेर आलेलं आहे. आज एक पण प्रेस कॉन्फरन्स नाहीये, त्याच्यावर प्रधानमंत्री काय बोलत नाही. ज्या मंदिरमध्ये एवढं सीसीटीव्ही कॅमेरा, सर्व्हिलन्स, हाय सिक्युरिटीच्या माहोलमध्ये जेव्हा ते मंदिर असतं, जेव्हा हजारांनी लाखो संख्येने तिथे भाविक येतात, तेव्हा हे पैसे कसे चोरी झाले याचा आजपर्यंत खुलासा होत नाही. आज देशाला पुष्कळ प्रश्न आहेत. हा देश भारतीय जनता पार्टीचा प्रधानमंत्री, या देशाचा प्रधानमंत्री यांनी आज या प्रश्नाला उत्तर द्यायला पाहिजे. देशाचे नागरिक विचारतात की आज प्रधानमंत्री गप काय? आम्ही बघितलंय की काही पण मुद्दा असेल तर नरेंद्र मोदी त्याला पॉलिटिसाइज करायला नेहमी म्हणजे पुढे असतात. पण आज जेव्हा राम भूमीवर, राम मंदिर मध्ये जेव्हा चोरी झाली, तेव्हा आज कोणच बोलत नाही. चंपत राय, अनिल मिश्रा, गोविंद देवगिरी, गोपाल राव आणि जे वरिष्ठ पदाधिकारी होते ट्रस्टचे, ते का आज पळून जाऊ शकतात का या अकाउंटेबिलिटी पासून? हा प्रश्न आज देशाचे नागरिक विचारतात. जेव्हा पूर्ण ट्रस्ट जेव्हा ह्याच्यात इन्व्हॉल्व आहे, तेव्हा छोटे स्तरावरचे कर्मचारीवर का तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करतात? का त्यांच्यावर एफआयआर होतात? का वरच्या स्तरावरचे पदाधिकारी त्यांच्यावर कारवाई होत नाही? त्याच्यामध्ये सकाळी 3 महिला वारकऱ्यांना घोषित करण्यात आले, बाकीचे सिरियस आहेत. मी त्याला प्रार्थना करतो की त्यांचा जीव वाचावा. पण आज
देवेंद्रजी फडणवीस राज्याचे गृहमंत्री आणि या राज्याचे मुख्यमंत्री आणि एकूणच भाजप महायुती सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे ते बळी पडले असं आमचा थेट सांगणं आहे. त्याच्यामुळे मी या सरकारचा निषेध व्यक्त करतो, देवेंद्रजी फडणवीस यांचा निषेध व्यक्त करतो. त्यांनी राजीनामे देऊन महाराष्ट्राची माफी मागायची सुद्धा या ठिकाणी तमाम वारकरी पंथाच्या वतीने, संप्रदायाच्या वतीने या ठिकाणी सरकारला आणि या केंद्र सरकारला मागणी करतो. आणि आपल्याला विनंती आहे की या निष्पाप वारकरी जे जीवाला मुकले त्यांना भावपूर्ण करण्याकरता आपण एक मिनिट या ठिकाणी स्तब्ध राहावं.